2025-30 या वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीसाठी रामटेक तहसीलदार रमेश कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पारशिवनी प्रभारी तहसीलदार रमेश पागोटे यांच्या उपस्थितीत पारशिवनी आणि रामटेक तहसीलसह 2 वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये एकूण 48 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आले। पारशिवनी तहसीलमध्ये एकूण 48 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। सरपंच आरक्षणाबाबत तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात 48 पैकी 26 सरपंच पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी सह ओपन प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे। रामटेक तहसीलमधील 48 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। या सर्व 48 ग्रामपंचायतीपैकी 26 ग्रामपंचायती महिलांच्या ताब्यात असतील। पारशिवनी तालुक्यामधील एकूण 50 ग्रामपंचायतीचे सरपंच या पदाचे आरक्षण माननीय तहसीलदार श्री रमेश कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली सोडण्यात आले। त्यामध्ये अनुसूचित ग्रामपंचायत जो एरिया आहे त्यामध्ये 3 राखीव आहेत, गवळापूर, कोलितमारा आणि सोरदरा, आणि उर्वरित बिगर अनुसूचित ग्रामपंचायतमध्ये 47 सरपंच पदाचे आरक्षण हे सोडण्यात आले। त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एससी त्यासाठी एससीमध्ये 7 एकूण 7 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडले, त्यापैकी 4 महिला राखीव, तसेच अनुसूचित जमाती एसटी यासाठी एकूण ग्रामपंचायत 4 त्यासाठी महिला राखीव 2 झाले आहेत। नामा प्रवर्ग नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण 11 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडण्यात आलं, त्यापैकी 6 ग्रामपंचायत या महिलांसाठी राखीव आहेत। रामटेक तालुक्यामध्ये एकूण 48 ग्रामपंचायती आहेत आणि या 48 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीकरता 5 ग्रामपंचायती आरक्षित होणार आहेत। अनुसूचित जमातीकरता 18 ग्रामपंचायती, नामाप्रकरता 1 ग्रामपंचायत आणि सर्वसाधारणकरता 24 ग्रामपंचायती आरक्षित होणार आहे। अनुसूचित जातीकरता 5 ग्रामपंचायती आरक्षित होणार आहेत, त्यापैकी 3 ग्रामपंचायती महिलाकरता आरक्षित राहतील। अनुसूचित जमातीकरता ज्या 18 ग्रामपंचायती आरक्षित होणार आहेत त्यापैकी 9 या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलाकरता आरक्षित राहतील। नामाप्रकरता 1 ग्रामपंचायत आरक्षित होणार आहे, ती 1 ग्रामपंचायत नामाप्र स्त्रीकरता आरक्षित होत आहे।